कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय जावय बापू, अहो घुटमळताय काय? बसा की, बसा। काय एवढा कसला विचार करताय? काही नाही, म्हटलं कशा आहात तुम्ही? म्या म्या एकदम ठणठणीत, मला काय धाड भरली? नाही, सहज विचारलं। आणि हा, ठणठणीतच राहा, अशाच राहा। सगळं आता किती छान होतंय ना आजी। म्हणजे आशू आणि शिवाचा संसार सुद्धा मार्गाला लागतोय, बघून छान वाटलं। देवाचीच कृपा आहे र बाबा। आजी, दिव्या सुद्धा आता बऱ्यापैकी जबाबदारीने काम करते ना? तुम्ही असताना काय करते दिव्या? चांगलंच वागणार, आणि तुम्ही इतकं तिला पिरमानं चांगलं वागवताय मग? नाही, ते तर झालंच आजी। मी हे म्हणत होतो की आता सगळं कसं एकदम छान होतंय, तर आम्ही सुद्धा आयुष्यात थोडं पुढे जायला पाहिजे ना? जायला पाहिजेच की, आणि समद चांगलं होणार आहे। आणि तुम्ही माझ्या दिव्याला इतकं सांभाळून घेताय याची खात्री पटली आम्हासनी। त्याच्यामुळं आता आम्हाला कोणतं बी टेन्शन नाही, चिंता अजिबात नाही। पण मग आजी, मला सांगा की आपल्या घरात सुद्धा असा एखादा आनंद परत यावा असं वाटत नाही का हो तुम्हाला? वाटतंय की, आणि येणार आनंद घरात परत। म्हणजे काय? नाही, म्हणजे काही आनंद न सांगता येतात ना, त्याची मजा वेगळीच असते। म्हणजे नाही, म्हणजे आता शिवा आणि आशूचं संसारी आयुष्य आता खूप छान सुरू झालंय। है, दोघं एकमेकांना छान समजतायत, त्यांच्यातलं प्रेमही वाढतंय। आणि तुम्ही पण त्यांना खूप मदत केलीच नाही का? कळतंय कळतंय बरं का मला काय म्हणायचंय तुम्हासनी। ते मदत म्हणजे काय केलीच की। मग जरा तशीच मदत तुम्ही माझी कराल प्लीज? म्हणजे काय? करणार की तुम्हासनी मदत, नात आहे माझी ती मग। आणि मला बी लय आनंद होईल तुमचा संसार सुखाचा चालला की। अंगा खांद्यावर नातवंड पंतवंड खेळवायचीत की मला मग। जी। लाजायचं काही त्याच्यात? प्रेम झाले की पोरं बी होणार मग। एकदम मला मज्जा येणार, बस समजावणार म्या तिला। हा, थँक्यू आजी। तर त्याच्यात थँक्यू काय? एक मिनिट, आता बाय बाय। कठीण आहे या पोरांचं। माझ्या दिव्यासाठी बी काहीतरी करायलाच पाहिजे मला। माझ्या 2 लेकरांचे संसार व्यवस्थित चालले ना, याच्या परीस दुसरं काय बी न गा आम्हाला। माझ्या कैलासाला शांती मिळाली वरती। हो, बसा बसा बसा। भाऊ, तुम्ही ठीक आहात ना? अगं हो, थांब, त्यांना आधी पाणी तर पिऊ दे। घे। पण ताई का नाही आली आहे? आणि शिवा अशी होते ना तिथे, ते पण नाही आले, ते का नाही आलेत? हो हो, अगं शांत हो, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। हो, थांब पण जरा। आहेत कुठे सगळे? हे बघ, सगळं ठीक आहे, काही झालेलं नाहीये, शांत राहा। अहो, मग तुमच्या सोबत का नाही आले बाकी सगळे? म्हणजे काही झालंय का तिथे? काय झालंय अहो, सांगाल? झालंय, एक अजब मिलाप झालाय। म्हणजे भाऊ, काही गोष्टी चांगल्यासाठी होतात असं म्हणतात, ते काही खोटं नाही। खरंय। हो, पण त्यासाठी असं घडायला नको होतं। हे बघ उर्मिला, ज्याचा शेवट गोड ते सगळं गोड। अहो, पण ताई का नाही आली सोबत? हा, आता सुने बरोबरच येते की काय? हा, पण त्याआधी आपल्याला आता एक काम करायचंय। काय काम? शीताने असं सांगितलंय की 2दा आपला शिवाचा गृहप्रवेश काही फार बरा झाला नाही। दरवेळेस काही ना काहीतरी अडचणी येत गेल्या, पण आता यावेळेस मात्र धूमधडाक्यात आपल्याला शिवाचा गृहप्रवेश करायचा आहे। वा, चला मग लगेच तयारीला लागूया। हा, नाही, एक मिनिट अजिबात नाही। आणि मला नाही हे मान्य, मला पटतच नाहीये हे। तुम्ही सांगा, माझी आई कुठे आहे? अरे तुला पटत नाही म्हणून होणार नाही असं थोडी आहे। अरे वहिनीने सांगितलंय हे सगळं करायला।
वहिनी काय म्हणाली माहितीये का, हीच माझी लक्ष्मी आणि हीच माझी दुर्गा. त्यामुळे आता कोणीही काही म्हणो, आम्ही तर तयारी करणार. आईने सांगितलं हे सगळं? नाही नाही, मला नाही वाटत हे सगळं आईने सांगितलंय. ठीक आहे, तुला मान्य नाही ना, काय हरकत नाही, तू करू नकोस. आम्ही करतो सगळी तयारी. हो मी तयारीला लागते. हा. हं? संपदा, हो. ए संपदा. अरे वा, स्वयंपाक वाटतं. आई आधीच खूप गरम होतंय, असे काही प्रश्न विचारू नकोस. हा हा, बरोबर, चालू दे चालू दे. दिव्या, जरा बोलायचं होतं. आता काय बोलायचंय? परत शिवाने काही पराक्रम केला की मला नावं ठेवायची आहेत? म्हणजे आता तुझं आयुष्य कसं छान मार्गी लागले नाही का, सगळं कसं व्यवस्थित होतंय. नाही म्हणजे आम्हाला आधी वाटलं होतं तुझं आणि चंदनचं कसं होणार बरं, आम्हाला प्रश्नच पडला होता. पण आता चंदन पण गॅरेज सांभाळतोय आणि जॉबचं पण बघतोय तो. तू पण हे घर सांभाळतेस. काय मन नको करू का? जाऊ का आम्ही इथून? नाही अगं, असं कुठे म्हटलंय आम्ही. मग मुद्दा काय आहे? मुद्दाम म्हणजे म्हणजे समजा कसं आता येगानं चाललंय का नाही, तेव्हा तुमची गाडी बी येगानं चालली तर लय बरं होईल, हे का नाही? म्हणजे म्हणजे येगानं ग. हे बघ, आता माझ्या हातपाय थकायच्या आधी मी धड धाकट आहे की नाही, तो पातूर अंगावर पंतू खेळायची इच्छा आहे ग. म्हणून आपलं म्हटलं तुमची गाडी येगानं जाऊ दे. बरं, मस्त आहे. मग घ्या की मनावर. तुझ्या शिवाला जाऊन सांगतेस का घ्या मनावर म्हणून? अगं शिवानी आहे तिच्या घरी छान, ती बघेल तिचं तिचं. हा. तू या घरात आहेस की नाही, मग या घरात पाळणा हल्ला तर हा. ठीक आहे, पण तुम्ही असं बोलून काही होणार नाहीये. अगं बोलून जर झालं असतं तर दिवस रात मी तुझ्या बरोबर बोलतच राहिले असते. अगं बोलून काय होत नसतंय ग, त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागतात. आई. तू काम का मग बघू ना आपण. बघू नाही ग, मनावर घेते म्हणके. आम्ही विचार करत. अजून विचारच करते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.